हरिपाठ अभंग 25. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही. तेथील प्रमाण नेनवे वेदांसी, ते जीव जंतूंशी केवी कळे. ज्ञानदेव फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. अर्थ: भगवंताच्या बाबतीत जाणता किंवा जाणणारा भक्त आणि नेणता किंवा न जाणणारा भक्त असा भेद नाही. भगवंताच्या नामोच्चाराबरोबर सर्वांनाच मोक्षप्राप्ती होते. अशा या नारायण नामाचा उच्चार जेथे चालू आहे तेथे कळी काळाला प्रवेश नसतो. ज्या भगवंताचे पूर्ण स्वरूप वेदांनाही कळू शकत नाही, तेथे ते क्षुल्लक जीवांना कसे कळू शकेल? नारायण नामाच्या पठणाचे फळ म्हणून ज्ञानदेवांसाठी या पृथ्वीतलावरच सर्वत्र वैकुंठ झाला आहे. प्रस्तुत अभंगात संपूर्ण विश्व आनंदमय करीन अशी प्रतिज्ञा करणारे माऊली आपणास नामस्मरणाची श्रेष्ठता पटवून सांगत आहेत. पहिल्या चरणात भगवंत शब्द आला आहे. भगवंत म्हणजे प्राणीमात्रांची उत्पत्ती व विनाश, गती व अगती, विद्या व अविद्या इत्यादींना जो जाणतो तो परमेश्वर होय. भग म्हणजे 6 गुण: यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर. हे 6ही गुण ज्याच्याजवळ परिपूर्णतेने असतात त्यास भगवंत किंवा भगवान असे म्हणतात. परमात्म्या वाचून अन्य ठिकाणी हे 6 गुण एकसमयी राहू शकत नाहीत. भगवंताच्या व्याख्येवरून भगवंताचे श्रेष्ठत्व आणि विश्वावरील प्रभुत्व लक्षात येते. असा हा समर्थ भगवंत कृपा करताना भक्त जाणता किंवा ज्ञानी आहे की नेणता किंवा अज्ञानी आहे याचा विचार करीत नाही. ज्याप्रमाणे ज्ञानी भक्त सणिकाधिक मुनी यांच्यावर कृपा केली, त्याचप्रमाणे शबरीसारख्या निरक्षर व नेणत्या भक्तांवरही कृपा केलेली दिसून येते. मनोभावे हरिनाम उच्चारण करणाऱ्याला तो मोक्ष किंवा मुक्ती देतो. सकळ वासनेची शांती याचे नाव मुक्ती होय. भगवंताचे 6 गुण: 1. यश. यश म्हणजे विजय होय. अनेक शत्रू उपस्थित झाले तरीही त्याच्याकडून परमेश्वर केव्हाही पराजित होत नाही, त्याला कधीही अपयश येत नाही. 2. श्री. श्री म्हणजे संपत्ती किंवा लक्ष्मी होय. श्री ही भगवंताजवळच सदैव असते. 3. औदार्य. औदार्य म्हणजे दुसऱ्यास देण्याची वृत्ती होय. सर्व गुणात हा श्रेष्ठ गुण आहे. अर्पणता, उदारता होय. भयमुक्ती, अभयदानाचे औदार्य आहे भगवंताजवळ आहे. 4. ज्ञान. भगवंत सर्वज्ञ आहे, आद्यगुरू आहे, तो सर्वांना ज्ञान देतो. 5. वैराग्य म्हणजे आसक्तिरहित किंवा विराग होय. 6. ऐश्वर्य. ईश्वर तत्वाचा भाव किंवा नियामकत्व होय. सबब अशा या भगवंत प्राप्तीसाठी आपण सतत हरिनामाचे उच्चारण करूयात. जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद.